नमस्कार मित्रांनो. डीटी स्टोरी टेलर चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या ज्या सबस्क्रायबर आहेत, श्वेता म्हणून, तर त्या मूळच्या कोकणातल्या, परंतु सध्या त्यांचे मिस्टर मुंबईला नोकरीला असल्यामुळे त्या मुंबईमध्ये राहतात. तर त्यांनी कोकणामध्ये जेव्हा त्या राहायच्या, तेव्हा कोकणामध्ये त्यांच्या बहिणीच्या बाबतीत जो काही भयानक अनुभव त्यांना आला, तो आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. गोष्ट आहे मित्रांनो, जवळ-जवळ 30-32 वर्षापूर्वीची. त्यावेळी श्वेता ह्या कोकणामध्ये 11वी मध्ये शिकत होत्या. त्यांची बहीण देखील म्हणजे चुलत बहीण होती, ती 11वी मध्ये शिकत होती. गावी कुटुंब होती. दोघांचीही एकत्र कुटुंब पद्धती होती. मातीचं घर होतं. मोठं कुटुंब होतं. एक 17-18 माणसं कुटुंबामध्ये होती. सख्खे भाऊ, चुलत भाऊ, सख्ख्या बहिणी, चुलत बहिणी असा तो मोठा परिवार होता त्यांचा. मित्रांनो, तेव्हाचा काळ जो असा होता, की 30 एक वर्षापूर्वीचा. प्रत्येकाच्या घरी काही विहिरी नव्हत्या पाण्यासाठी किंवा नळ योजनांच्या सोयी-सुविधा ग्रामपंचायतमार्फत केली गेली नव्हती. तर त्यांच्या एका 2 वाडीमध्ये एक सार्वजनिक विहीर होती. ती श्वेता यांच्या घरापासून जवळ-जवळ अर्धा किलोमीटर तर लांब होती आणि मग ते पिण्याचं पाणी आणण्यासाठी म्हणून कुटुंबातल्या सगळ्या व्यक्ती सकाळी त्या विहिरीवरती पाणी आणण्यासाठी म्हणून जायच्या. श्वेता जायची. त्यांची बहीण जी दुसरी आहे, तिच्या बाबतीमध्ये हा अनुभव घडला. तिचं नाव आहे स्वाती. ती देखील जायची पाणी भरण्यासाठी कळशी वगैरे घेऊन. हे पिण्याचं पाणी ते घरामध्ये आणायचं सार्वजनिक विहिरीचं आणि कपडे धुण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी म्हणून एक सार्वजनिक अ, त्या ठिकाणी बोरवेल मारलेली होती. ती सुद्धा यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती होती आणि त्या बोरवेलचं पाणी आणायचं आणि मग घरात कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी किंवा झाडांना घालण्यासाठी वगैरे वापरायचं. ती देखील अर्धा किलोमीटर लांब होती आणि ज्या ठिकाणी जी अ, बोअरवेल होती त्या ठिकाणचा जो एरिया होता तो थोडासा खतरनाक होता, डेंजर होता. त्यामुळे कातर वेळेला, दुपारच्या वेळेला, रात्री अपरात्र त्या बोअरवेलच्या ठिकाणी कोणी जात नसायची. खास करून महिला वर्ग त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी कोणी जायचं नाही. कारण तो एरिया थोडासा डेंजर होता. एके दिवशी रविवार होता मित्रांनो. श्वेता आणि त्यांची जी बहीण आहे स्वाती, दोघांनाही सुट्टी होती. आता रविवार म्हटल्याने कपडे धुवायचं काम, शाळेचे कपडे धुवायचे, म्हणजे त्या कॉलेजमध्ये होत्या. कॉलेजचे कपडे धुवायचे, घरातल्यांचे देखील कपडे जाऊन त्या बोरवेलच्या पाण्यामध्ये तिथे काढून धुवायच्या. तर एके दिवशी ह्या दोघी जणी 11च्या दरम्यान आपापल्या कुटुंबातील व्यक्तींचे जे कपडे होते धुण्याचे ते सगळे टोपलीमध्ये ह्या दोघांनी भरले आणि 2 टोपल्या घेऊन या दोघी जणी 11, 11:30ला त्या बोरवेलच्या ठिकाणी पोहोचल्या. बोरवेलचं पाणी काढून दोघेही धुतायत. आजूबाजूची मंडळी देखील, आजूबाजूची महिला वर्ग देखील त्या ठिकाणी कपडे धुवायला यायचा. आता कपडे धुता-धुता ज्या श्वेता आहेत त्यांचे कपडे धुवून झाले आणि मग ती स्वातीला म्हणजे आपल्या चुलत बहिणीला म्हणाले, की "अगं मी तुला कपडे धुण्यामध्ये मदत करते." तर स्वाती म्हणाली, "नको, माझे थोडेच कपडे राहिलेत. तू जातेस तर तुझे कपडे धुवून झाले तर तू घरी निघून जा. मी येते एक 15-20 मिनिटांनी." तरी देखील श्वेता त्यांना सांगत होत्या, की "नाही, आपण दोघे एकत्र जाऊया. मी थोडेसे कपडे तुझे धुते म्हणून." तर ती म्हणाली, "नाही, तू घरी जा. मी येते 15-20 मिनिटांमध्ये. आता कमीच राहिलेत माझे कपडे म्हणून." आणि मग श्वेता ह्या आपल्या कुटुंबाचे कपडे त्यांनी ते टोपलीमध्ये भरून घरी निघून आल्या. तिकडे स्वाती आता 12, 12:15 वाजले होते आणि त्या बोरवेलवरती आणि कुणीही त्यावेळी त्या टायमिंगला नव्हतं. 12-12:30च्या दरम्यान ही एकटीच त्या बोरवेलवरती कपडे धुते आणि ती बोरवेल एका निर्जन स्थळी होती. म्हणजे घरही अर्धा किलोमीटर पुढे होती आणि ती बोरवेल अशा ठिकाणी मारली होती, की ज्या ठिकाणी पाणी लागेल अशा ठिकाणी ती मारली होती. त्यामुळे घरांपासून ती थोडीफार लांब होती आणि दुपारचे 12:30 वाजले होते आणि ही कपडे धुते आणि मग श्वेता घरी आली. म्हणजे जे आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत, त्या घरी त्यांनी कपडे वगैरे सुकत घातले. एक 15-20 मिनिटं झाली तरी देखील स्वाती बोरवेलवरनं आली नाही. तिने घरी जाऊन आपल्या काकीला विचारले, "काकी, स्वाती आली का गं?" तर ती म्हणाली, "नाही, तुझ्यासोबत गेली होती ना, दोघे एकत्र आला नाहीत का?" ती म्हणाली, की "तिचे कपडे धुवायचे राहिले होते म्हणून ती म्हणाली, की मी 15-20 मिनिटांनी येते, तू निघून जा." आता 1 वाजला. 1 वाजला तरी देखील हिचा काही पत्ता नव्हता. ही घरी आली नव्हती. घरच्यांनी असा विचार केला, की रविवारचा दिवस होता आणि त्यांच्या गावामध्ये एका ठिकाणी अशी गुहा आणि थंड पाण्याचं कुंड होतं, डोंगराच्या पायथ्याशी. तिथे ह्या सगळ्या मुली वगैरे अंघोळ करायला जायच्या रविवारच्या, म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असायची त्या दिवशी.
या घरातल्या सगळ्यांना, श्वेता यांना आणि सगळ्यांना वाटलं, की स्वाती कदाचित त्या पाण्याच्या कुंडामध्ये अंघोळ वगैरे करायला मैत्रिणींसोबत गेली असेल म्हणून. म्हणता-म्हणता आता 1:30 वाजला, पावणे 2 वाजले, 2 वाजले. आता मात्र घरच्यांना काळजी वाटू लागली. जरी समजा ती कुंडामध्ये अंघोळ करायला गेली असती, तर एव्हाना आली असती घरी. परंतु आता 2 वाजले आणि अजूनपर्यंत ती घरी नाही. त्यामुळे आता घरच्यांना मात्र थोडीशी चिंता वाटू लागली. आता स्वाती ही कुठे गेली आहे? नक्की काय करते ती? बोरवेलकडे अजून आहे की दुसरीकडे कुठे गेली? काहीच समजेना. घरातल्या व्यक्ती तिला शोधण्यासाठी आता त्या बोरवेलच्या ठिकाणी गेल्या. त्या बोरवेलच्या ठिकाणी गेल्यानंतर जी स्वातीने कपड्यांची जी टोपली नेली होती त्याच्यामध्ये धुलेले सगळे कपडे, धुतलेले सगळे त्या टोपलीमध्ये होते आणि त्या ठिकाणी स्वाती मात्र नव्हती. हिने आजूबाजूला पाहिलं, सगळीकडे जाऊन पाहिलं तर ती कुठेच दिसली नाही. सगळेजण घरातली मंडळी घरामध्ये आली आणि सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना सांगितलं, की स्वाती त्या ठिकाणी कपड्याची टोपली आहे बोरवेलकडे, परंतु ती कुठे दिसत नाहीये. सगळीकडे शोधाशोध केली, आजूबाजूला सगळीकडे पाहिलं. आता मात्र वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी चौकशी करण्यात आली, की स्वाती कुठे गेली आहे, की कोणाला दिसली होती का, की कोणाकडे आली आहे का, कोणाला काय सांगून गेली आहे का? वाडीत सगळ्या लोकांनी सांगितलं, की ती कोणालाच दिसली नाही. ती बोरवेलवरती श्वेता आणि स्वाती दोघेही जाताना दिसल्या, परंतु मागे येताना स्वाती किंवा त्यानंतर ती कुठेही दिसली नाही. आता मात्र चिंतेचं वातावरण घरामध्ये निर्माण झालं. हिच्या बाबतीमध्ये नक्की काय झालं सगळ्यांना काही कळेना. तो संध्याकाळचे 5-6 वाजले. पुन्हा एकदा शोधाशोध सुरू झाला. आजूबाजूच्या गावामध्ये त्याच्या मित्र-मैत्रिणींकडे सगळीकडे चौकशी करण्यात आली, स्वाती कोणाकडे आली आहे का? परंतु ती कोणाचकडे गेली नव्हती. आता घरचे सगळे टेन्शनमध्ये. घरी रडारड अक्षरशः सुरू झाली, की हिच्या बाबतीमध्ये नक्की झालं काय? कोणाला काय काय कळेना आणि कोणाला अंदाज देखील येईना. हे आता तिचं काय जे जाणं-येणं होतं ते दररोजचंच होतं. सुट्टीच्या दिवशी ती नेहमी जायची. परंतु आज मात्र तिचं न येणं हे सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं होतं. रात्री 7-7:30 वाजेपर्यंत सगळ्यांनी आता तिची वाट पाहिली किंवा शोधाशोध सुरू झाली. आता पोलिस स्टेशनमध्ये जाऊन काहीतरी तक्रार करायची, पण पोलीस 24 तासाच्या आत तक्रार घेत नाही. त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं, की उद्या काय ते पाहूया. घरातली एक जाणती व्यक्ती म्हणाली, की बाजूच्या गावामध्ये एक पुरोहित आहेत आणि त्या पुरोहितांना आपण जाऊन भेटावं आणि त्यांना सांगावं, की अशी-अशी मुलगी आहे आणि ती अचानक बोरवेलवरनं गायब झाली. कुठे गेली काय माहीत नाही आणि ती सापडत नाहीये आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊया. कारण ते काहीतरी असं भूत, भविष्य, वर्तमान हे थोडासा अंदाज ते सांगायचे. त्यामुळे सगळ्यांचं मत होतं, की पुरोहितांकडे जाऊन आपण चौकशी करूया. त्याच्यानंतर स्वातीचा जो चुलत भाऊ होता, श्वेताचा एक भाऊ होता, त्याचे वडील हे त्या पुरोहिताकडे शेजारच्या गावामध्ये गेले. पुरोहितांना सांगितलं, की "पुरोहित काका, अहो असं-असं झालं. आमची मुलगी पाराच्या दरम्यान त्या बोरिवलीवरती गेली होती कपडे धुण्यासाठी. एकटीच होती, पण ती अजूनपर्यंत घरी परतली नाही. आता रात्रीचे 8 वाजले होते." पुरोहित काकांनी तिचं नाव, तिचं जन्मस्थळ, तिची जन्मवेळ, त्याच्यानंतर त्यांची कुंडली वगैरे काय ग्रह वगैरे सगळे काय ते विचारून घेतलं आणि एका पांढऱ्या शुभ्र कागदावरती उभ्या, आडव्या, तिरक्या अशा रेषा मारून त्यात वेगवेगळे अंक वगैरे काय ते त्यांनी भरले आणि 10 मिनिटांनी ते डोळे मिटून स्तब्धपणे उभे राहिले. 10 मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर त्यांच्या डोळ्यांमध्ये एक भीती ह्या सगळ्यांना दिसून आली आणि काळजी दिसून आली. सगळ्यांनी विचारलं, "पुरोहित काका झालं काय नक्की? काय झालंय? नक्की गेली कुठे ती? तुम्हाला काही अंदाज येतोय का?" पुरोहित काका म्हणाले, की "मी सगळ्या गोष्टी तुम्हाला अ, उलगडून सांगणार नाही, पण काही गोष्टी मी तुम्हाला ठळक-ठळक त्या सांगेन. सगळ्या गोष्टी मला सांगता येणार नाहीत" म्हणून. पुरोहित म्हणाले, की "एक कोणतरी बाई तिला आपल्यासोबत बोलवून घेऊन गेली आहे एका जंगलामध्ये. बोरवेलच्या पूर्वेला एक जंगल आहे आणि त्या जंगलाच्या एका मोठ्या झाडाच्या खाली त्या बुंद्यापाशी, त्या खोडापाशी ती बसलेली आहे एकटीच. आणि एक बाई म्हणजे एक अशी अदृश्य शक्ती, निगेटिव्ह शक्ती आणि वाईट शक्ती अशी ती त्याला त्या बाईच्या रूपामध्ये येऊन बोलून त्या जंगलातल्या त्या मोठ्या झाडापर्यंत घेऊन गेली आणि तिथे ती बसलेली आहे. तिला आता पुढचं काही समजत नाहीये. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर शोधाशोध करा आणि ती तुम्हाला पूर्वेला जंगलामध्ये बसलेली आढळेल. आता रात्रीचे 8, 8:30 वाजले होते. सगळ्यांनी ठरवलं,
की आत्ताशीचा शोध घेतला पाहिजे. सगळ्यांनी आपल्या बॅटरी काढल्या, गॅसबत्ती पेटवल्या, कोणी कंदील घेतला, कोणी काय-काय जे मिळेल ते सगळं घेऊन बोरवेलच्या उजव्या दिशेला जे जंगल होतं, त्या जंगलाच्या दिशेने त्या मोठ्या झाडाचा शोध आणि स्वातीचा शोध सगळे घेत आहेत. जंगलामध्ये सगळे लोकं बॅटरी घेऊन शोधतायत, शोधतायत. आता 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले. पण त्या भटजी काकांनी सांगितलेल्या, त्या पुरोहितांनी सांगितलेल्या ठिकाणी त्या जंगलामध्ये स्वाती मात्र सापडली नाही. सगळे लोक रात्री पुरोहितांकडे आले आणि त्यांना सांगितलं, की "आम्ही पूर्वेला सगळीकडे शोधून आलो, पण स्वाती कुठेच सापडली नाही. झाडं तर मोठमोठी आहेत सगळीकडे, परंतु ती मात्र कुठे दिसली नाही." पुरोहित काकांनी पुन्हा एकदा आपल्या दिव्य दृष्टीने सगळं पाहिलं आणि त्यांना सांगितलं, "तुमच्याकडे फक्त आता काही तास शिल्लक आहे. जर त्याच्यामध्ये तुम्ही तिचा शोध नाही घेतला, तर कदाचित तिचा जीव देखील जाऊ शकतो. तिच्यावरती करणी केलेली आहे आणि ती करणी अशी आहे, की त्याच्यामध्ये तिचा जीव जाणार आहे. जीवावर तिच्या बेतणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही शोधाशोध करा. मी सांगितलेलं 100% खरं आहे. त्याच जंगलामध्ये एका झाडाच्या बुंध्यापाशी ती बसलेली आहे." सगळे लोक आता रात्री 1-2 वाजता कुठे जाणार? सगळ्यांनी निर्णय घेतला, की रात्री आता तिची शोधाशोध करायची नाही. कारण हा काहीतरी भयानक प्रकार होता, करणीचा प्रकार होता, भुताटकीचा प्रकार होता. आणखी कोणाच्या तरी जीवावरती बेतलं असतं म्हणून घरच्यांनी ठरवलं, की आता कुणीही शोधायला जाऊ नका. सकाळ झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी तिचा शोध घेऊया म्हणून. आणि म्हणता पहाट झाली. पहाट म्हणजे 6-6:30 वाजल्यापासूनच लोक एकत्र झाले. श्वेता यांच्या घरातले, स्वाती यांच्या घरातले, आजूबाजूचे शेजारी सगळे एकत्र झाले आणि त्या मुलीचा शोध घेत आहेत, स्वातीचा शोध घेत आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांनी ठरवलं, पुरोहित काकांनी पुन्हा एकदा तेच सांगितलंय, पूर्वेच्या जंगलामध्ये एका मोठ्या झाडाच्या बुंध्याखाली ती बसलेली आहे म्हणून. आणि आता रात्री तर शोधून आली होती, ती कुठेच सापडली नव्हती. आता यांना एवढीच आशा होती, की आता सकाळी जाऊन पाहूया म्हणजे उजेडामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतात. आता सगळेजण त्या जंगलाच्या दिशेने जात असताना एक घर त्या ठिकाणी त्या जंगलाच्या पायथ्याशी होतं. तर तिथून ते सगळे लोक जात असताना त्या घरामध्ये एक मुलगा होता, जो स्वातीच्या मागच्या वर्गामध्ये शिकत होता. तर त्याची आणि स्वातीची ओळख होती. तर त्या मुलाने त्या जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना विचारलं, की "काय झालं? तुम्ही कोणाला शोधताय सगळेजण एकत्र येऊन?" मग श्वेताच्या घरच्या लोकांनी सांगितले, की "अशी-अशी स्वाती कालपासून, दुपारपासून गायब झालेली आहे. तिचा शोध घेतोय म्हणून." तर तो म्हणाला, की "जी स्वाती आहे ना, ती मला इकडे जंगलामध्ये जाताना दिसली काल संध्याकाळी." सगळेजण अवाक झाले, "संध्याकाळी दिसली? आणि आम्ही तर इकडे शोध घेतो, ती कुठे सापडत नाही." मग सगळं सविस्तर त्याला विचारलं. ते म्हणाले, की 3-3:30च्या दरम्यान स्वाती हातामध्ये तिच्या एक सफेद कलरची ओढणी होती आणि ती ओढणी घेऊन ती जंगलाच्या दिशेने जाताना मला दिसली. तिला मी विचारलं देखील, की "तू इकडे जंगलामध्ये का जातेस?" म्हणून. तर ते म्हणाले, की "घरची मंडळी आमची त्या जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेली आहेत, म्हणून मी त्यांना शोधण्यासाठी म्हणून किंवा लाकडं आणण्यासाठी जातोय." तर तो म्हणाला, की "मी बाकी काही गोष्टी विचारल्या नाही, कारण हे मला फार पटलं." आता 3:30 वाजता ती जंगलाच्या दिशेने गेली होती आणि हातात ओढणी होती असं त्या मुलाने सांगितलं. आता लोकांना, बाकीच्या घरच्यांना आणखी चिंता वाटू लागली. ओढणी म्हणजे हिने कदाचित आपल्या जीवाचं बरं वाईट तर केलं नसणार ना? गळफास तर घेतला नसेल ना? सगळीकडे रडारड सुरू झाली. घरी ही बातमी कळली, की श्वेता पांढरी ओढणी घेऊन जंगलामध्ये जाताना दिसली. घरी रडारड सुरू झाली सगळ्यांची. श्वेता, तिचे आई-वडील, सगळी भावंड सगळी रडतायत. घरातली काही मंडळी, शेजारी सगळे शोधण्यासाठी पुन्हा एकदा त्या जंगलामध्ये गेले. आता सगळीकडे शोधाशोध सुरू आहे, शोधाशोध सुरू आहे. ती कुठेही सापडेना. जसं-जसं पुढे जात होते, तो भयानक जंगल, ते घनदाट जंगल, अतिशय विचित्र वातावरण, निगेटिव्ह एनर्जीचा वास त्या ठिकाणी असलेल्याचं सगळ्यांना जाणवत होतं. सगळ्यांची पावलं मंदावली त्या जंगलाकडे जात असताना. परंतु पुरोहितांनी सांगितलं आणि त्या मुलाने देखील आता सांगितले, म्हणजे सगळ्यांच्या आशा होत्या, की या जंगलामध्येच ती कुठेतरी असेल. बसलेली असेल, लपलेली असेल किंवा जी कोणी भुताटकी आहे तिने तिला लपवून ठेवलेलं असेल. सगळेजण इकडे-तिकडे शोधतायत. घनदाट जंगल, ते काट्या-कुट्यातून सगळेजण दगड-धोंड्यातून तिला शोधण्याचा प्रयत्न करतायत. आणि आता मात्र एका भल्या मोठ्या उंच झाडाच्या बुंध्याच्या मागच्या बाजूला कोणतरी बसलंय असं सगळ्यांना दिसू लागलं. तिचे केस सोडलेले आहेत आणि कोणतरी व्यक्ती त्या झाडाच्या पलीकडे बसली आहे, यांच्याकडे पाठ करून. सगळ्यांच्या आता जाऊन बघण्याची डेअरिंग नव्हती. हा काहीतरी विचित्र प्रकार होता. केस कोणीतरी सोडलेले आहेत. त्याचे हात असे पसरलेले आहेत, जमिनीवरती टेकवलेले आहेत, असं सगळ्यांना दिसलं. त्यातल्या त्यात जे डेअरिंग आणि धाडसी होते 2-3 तरुण, ते हळू-हळू असे फिरून त्या
जे झाड होतं त्याच्या समोर गेले आणि त्यांनी पाहिलं तर काय, ते सगळं आश्चर्यचकित करणारं दृश्य होतं. अक्षरशः जी स्वाती होती तिने पूर्ण असे केस असे समोर घेतले होते आणि अशी ती खाली मान घालून त्या झाडाच्या बुंध्यापाशी बसलेली होती. सगळ्यांच्या अंगात चर्र झालं, सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. पायाखालची जमीन सरकली हा समोरचा दृश्य पाहून. आणि अतिशय सुंदर दिसणारी ती नेटकी राहणारी स्वाती, आता तिचा जो अवतार होता तो एखाद्या भुताटकीप्रमाणे, एखाद्या प्रेतात्म्याप्रमाणे होता. केस सोडलेले आणि तिने अशी जेव्हा मान वर केली, ती तिचे डोळे लाल भडक आणि चेहरा अतिशय रागीट, क्रोधित झाला होता. त्या मुलीला धरण्यासाठी डेरिंग देखील त्या युवकांची होईना, तरी देखील कसंबसं तिला त्यांनी पकडलं. आता तिला पकडल्यानंतर ती एवढी तिच्यामध्ये जी काही ताकद आली होती, जी काही वाईट शक्ती, जो प्रेतात्मा जी तिच्यावरती काही कोणी करणी केली होती, ती एवढी शक्तिशाली होती ना, की ती कोणालाही ऐकेना. ती सगळ्यांना ढकलून देऊ लागली. एक 5-6 मोठ्या युवकांना, म्हणजे धडाधाकटच्या युवकांना ती उठून उभी राहीना किंवा प्रतिकार करू लागली. तिच्या 10 हत्तीचं बळ आल्यासारखी ती विचित्र वागू लागली होती. सगळ्यांनी आता तिला अक्षरशः उचलून घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर मग तिला घरी झोपवलं. तिला विचारण्याचा प्रयत्न करतायत, की "काय झालं? तू कशी काय त्या जंगलामध्ये गेली?" ती सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. सगळे पुन्हा एकदा आता ह्या सगळ्यांनी ठरवलं, की ही जी करणी काय केली आहे, ती पुरोहित काकांकडून उतरण्यासारखी नाहीये. याच्यासाठी एखाद्या मांत्रिकाकडे आपण गेलं पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बाजूच्या 2-3 गाव सोडून एक मांत्रिक होता एका गावामध्ये. तो अशा करणी किंवा भूत, पिशाच ज्याची बाधा व्हायची ना, त्या सगळं उतरण्याचं, त्या शरीराच्या व्यक्तीच्या शरीरातून उतरण्याचं काम तो मांत्रिक करायचा. आता स्वाती आणि श्वेता यांच्या घरातल्यानी स्वातीला अक्षरशः उचलून रिक्षामध्ये टाकून त्या मांत्रिकाकडे नेलं. त्या मांत्रिकाच्या समोर जसं तिला बसवलं, ती अजून अग्रेसिव्ह झाली. अजून ती हात-पाय मारू लागली किंवा ऐकेना सगळ्यांना. सगळेजण तिला दपटून धरून तिथे बसवण्याचा प्रयत्न करतात. परंतु सगळ्यांकडे अशी ती विचित्र नजरेने पाहायची, विचित्र हावभाव करायची. मांत्रिकाने सरळ हात तिच्या डोक्यावरती ठेवला आणि तो असा स्तब्धपणे उभा राहिला. जसा तिचा हात त्या मांत्रिकाने डोक्यावर ठेवला, ती थोडीशी शांत झाली आणि मांत्रिकाने हात काढला आणि नंतर तो त्याच्या घरच्यांना सांगू लागला, की हिच्यावरती अशी एक करणी केलेली आहे, की याच्यामध्ये हिचा जीव जावा. असं त्या करणीमध्ये करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय. तर करणीचा जो उतार आहे तो तुम्हाला सगळा करावा लागेल. तर घरच्यांनी म्हणालं, की "ठीक आहे, ह्याच्यासाठी आम्ही काही करू. तुम्ही सांगा, जे काही उपाय करायचे ते सांगा." मग ते सगळे जे वस्तू सांगितलेले होते किंवा जे काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी अ, तिला घरी नेलं स्वातीला आणि घरात तो उतारा वगैरे सगळा करून मग गावच्या वेशीवरती नेऊन सोडून आले. सोडून आल्यानंतर ती थोडीशी 2 दिवसांनी नॉर्मल व्हायला लागली. परंतु ती असं सांगायची मित्रांनो, की घरात ती समजा आता बसलेली आहे, दरवाजा उघडा आहे किंवा खिडकी उघडी आहे, तर खिडकीतून एक बाई मला बोलावते. तिच्या हातामध्ये ओढणी आहे, ती मला बोलावते. तिच्या हातामध्ये दोरी आहे आणि ती माझा जीव घेणार आहे. ती मला गळफास लावून मारणार आहे. ती मला बोलवते. ती सांगायची, "दरवाजा बंद करून घ्या." घरच्यांना सांगायची, "दरवाजा बंद करून घ्या." मला ती बाई खिडकीतून बोलवते. कधी दरवाजा उघडा राहिला तर ती दरवाजातून बोट दाखवून सांगायची, "ती बघा, ती मला बाई न्यायला आली. तिच्या हातामध्ये दोरी आहे. ती मला जंगलात नेऊन फास लावून मारणार आहे. दरवाजा बंद करा." अशी तिची परिस्थिती महिनाभर सुरू होती. महिनाभर हेच चाललं होतं. सगळ्या घरच्यांना काही कळेना, की कोण ही बाई, कोण ही व्यक्ती आहे, कोण ही अदृश्य शक्ती आहे, की जी तिला त्या जंगलामध्ये घेऊन जाणार आहे आणि तिला त्याच्यामध्ये तिचा जीव घेणार आहे. एवढी ती करणी करून ठेवलेली होती. परत सगळे मांत्रिकाने पुन्हा एकदा काही उपाय सांगितले. ते केल्यानंतर मात्र आता स्वाती पूर्णतः नॉर्मल झाली. ती आता सगळ्यांना नॉर्मल बोलू लागली. आता कॉलेजमध्ये जाऊ लागली, सगळ्यांबरोबर वावरू लागली. आणि आता मात्र घरच्यांनी ठरवलं, एक दिवशी हिला बसवून व्यवस्थित विचारून घ्यायचं, नक्की त्या दिवशी तुझ्या बाबतीमध्ये काय घडलं होतं? आणि एका दुपारी सगळे घरातले बसलेले आहेत. तिला समोर बसवलं आणि म्हणाले, "स्वाती, त्या दिवशी नक्की काय झालं होतं?" जेव्हा स्वाती, तू आणि श्वेता बोरवेलवरती कपडे धुण्यासाठी गेला होता. श्वेता घरी निघून आली. तू तिला सांगितलंस, की "तू घरी जा, मी येते मागनं." आणि त्याच्यानंतर तू गेलीस कुठे? नक्की तुझ्या बाबतीमध्ये काय झालं? त्या जंगलामध्ये तू कशी काय पोहोचलीस? तर स्वातीने जे सांगितलं होतं मित्रांनो, ते आश्चर्यचकित करणारं होतं. ती काय म्हणाली, की बोरवेलकडे श्वेता आपले कपडे घेऊन निघून गेली. माझे 7-8 कपडे होते. म्हणजे 20 मिनिटांमध्ये मीही तिच्या पाठोपाठ घरी आले असते. परंतु त्या वेळी अशी एक घटना घडली, की एक बाई पांढरी शुभ्र साडी नेसलेली, तिचे केस सोडलेले होते
आणि डोळे असे विचित्र पांढरे शुभ्र असे डोळे होते आणि ती बाई माझ्याकडे आली आणि म्हणाले की स्वाती तू ना माझ्यासोबत जंगलामध्ये चल. तुला काहीतरी मला दाखवायचंय. तर मी तिला नकार दिला की मी येणार नाही, मला घरी जायचंय. तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला आजपर्यंत कधी बघितलं नाही. तर ती म्हणाली, अगं मी तुझ्या ओळखीची आहे, तू मला ओळखलं नाहीस, चल जंगलामध्ये तुला काहीतरी दाखवायचंय. आता स्वातीने अ, नकार दिला तिच्यासोबत जाण्यासाठी. मग ती बाई एवढी चिडली, अकरा-विकरा तिचं रूप असं झालं आणि ती रागाने म्हणाली, "स्वाती, तुला माझ्यासोबत त्या जंगलामध्ये जायचंय." स्वातीने आता कसेबसे कपडे भरले आणि ती आता निघणार होती घरी यायला. तेवढ्यात जी कोण पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई ना, तिने तिच्या हाताला पकडलं आणि दुसरा हात तिच्या डोक्यावरती असा ठेवला आणि तिला धरून राहिली. जसा स्वातीच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर स्वाती अतिशय हिप्नोटाईज होतो ना माणूस असा, काहीतरी मग विचित्र वागू लागली आणि त्यानंतर त्या सगळ्या जी क जी जी बाई होती पांढऱ्या साडीवाली तिच्या सगळ्या सूचना ती फॉलो करू लागली. आता त्या बाईने तिला सोडलं आणि ती म्हणाली, "स्वाती माझ्या मागून तुला जंगलामध्ये यायचंय. हातामध्ये ओढणी घे त्या कपड्यामध्ये जी आहे ती." तसं सगळं मग सूचना तिच्या स्वाती पाळू लागली. ती बाई पुढे चालते जंगलाच्या दिशेने आणि स्वाती मग तिच्या मागनं त्या टोपलीतील पांढरी ओढणी तिने घेतली आणि ती जंगलाच्या दिशेने घेऊन गेली. आता त्या भल्या मोठ्या झाडाच्या बुंद्यापाशी तिला ती पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई, तो अतृप्त आत्मा असेल किंवा काही असेल करणे केलेलं, ती जी काही निगेटिव्ह शक्ती होती ती तिला तिथपर्यंत घेऊन गेली. आता ती त्याला सांगायची स्वातीला सांगायची, की "तू गळामध्ये ती ओढणीचं एक टोक बांध आणि मला दुसरं टोक झाडाच्या ठिकाणी बांधायचं आहे. तुला मला मारायचंय, तुझा जीव घ्यायचा आहे." स्वातीला काहीच कळत नव्हतं, पण तिला कळत होतं, की अ, हे काय होत नाही. जी कोणी ही शक्ती आहे ती वाईट शक्ती आहे आणि मला म्हणजे माझा तिला जीव घ्यायचा आहे एवढं तिला कळत होतं. परंतु काय करावं हे तिला समजत नव्हतं. ती प्रतिकार करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. परंतु त्याला बुद्धीला ह्या सगळ्या गोष्टी पटत होत्या, की ही बाई माझा जीव घेते, माझा जीव घ्यायचा आहे म्हणून. तर मित्रांनो आता ती स्वाती किंवा तिच्या घरातली मंडळी हे ब्रह्मानंद स्वामींची भक्ती करायची किंवा अ, आणि कणकवलीचे भालचंद्र महाराज आहेत त्यांची भक्ती करायची. दररोज त्यांची आरती वगैरे त्यांच्या घरामध्ये रात्रीची व्हायची, त्यांची पूजा वगैरे फोटोंची पूजा व्हायची आणि त्यांची भक्ती होती त्या भालचंद्र महाराजांवरती आणि ब्रह्मानंद स्वामींवरती. आणि मनातल्या मनात स्वातीने आता ब्रह्मानंद स्वामींचा आणि भालचंद्र बाबांचा अ, गजर करायला सुरुवात केली, नामस्मरण करायला सुरुवात केली. जसं नामस्मरण करतात त्या समोरच्या वेदना होऊ लागल्या. ती अशी हातपाय आपटू लागली. आपले हात असे जोरजोरात त्या जंगलातल्या त्या खडकांवरती आपटू लागले. आता स्वातीला एवढं समजत होतं, की ह्या दोघांच्या नामस्मरणाने हिला वेदना होतायत. म्हणजे यांचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. तसे ती नामस्मरण करत राहिली मित्रांनो. आणि ती बाई जवळ यायची. तिच्या गळ्यामध्ये ती ओढणी बांधायची एक टोक आणि दुसरं टोक झाडाच्या फांदीला बांधण्यासाठी ती यायची. पण ह्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती होती ना, की ती तिला स्पर्श करू शकत नव्हती. आणि आता मात्र स्वातीला वाटत होतं, की अ, जे कणकवलीचे भालचंद्र महाराज आहेत, ते ब्रह्मानंद स्वामी आहेत, ते आपल्या बाजूला उभे आहेत आणि ते आपलं रक्षण करण्यासाठी त्या जी निगेटिव्ह एनर्जी आहे, जी भुताटकी आहे, जो प्रेतात्मा आहे, तिच्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी आपल्या बाजूलाच उभं आहे, असं तिला जाणवू लागलं आणि हिने नामस्मरण सतत चालू ठेवलं, सतत चालू ठेवलं, सतत चालू ठेवलं आणि त्याच्यामध्ये मग सकाळ झाली मित्रांनो. आणि ह्या सगळ्या नामस्मरणाच्या जोरावरती जी कोण अदृश्य शक्ती होती, जी कोणी करणी करून ठेवलेली होती, त्याच्यामध्ये असं करून ठेवलं होतं, की याच्यामध्ये हिचा जीव जावा किंवा हिने स्वतः आत्महत्या करावी किंवा हिचा कशाही प्रकारे जीव जावा असं त्या करण्यामध्ये करून ठेवलेलं होतं. परंतु ह्या सगळ्या भक्तीच्या मंत्र सामर्थ्याच्या नामस्मरणाच्या जोरावरती स्वातीला मात्र काही धक्का पोहोचला नाही आणि त्यानंतर ती सुखरूप मग सगळ्यांना ती दुसऱ्या दिवशी त्या जंगलामध्ये मिळाली होती. असा एक विचित्र भयानक प्रकार अ, आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर श्वेता म्हणून त्यांच्या बहिणीच्या बाबतीमध्ये घडला होता आणि तो एक 10 दिवसापूर्वी त्यांनी मला पाठवला होता. आणि तो मी तुम्हाला जशा तसा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो असे बरेच प्रकार असतात. काळी जादू असते, बंगाली जादू असते किंवा करणी असते. एखाद्या व्यक्तीवरती जर सूड उगवायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ज्या निगेटिव्ह शक्ती असतात, त्या निगेटिव्ह शक्तींच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी समोरच्या बाबत केल्या जातात. परंतु ह्या गोष्टी काही करणं योग्य नाही. कारण तुम्ही जर चांगलं कर्म करत असाल, तर आयुष्यामध्ये तुमचं नेहमी चांगलं होतं. परंतु तुम्ही जर वाईट कर्म करत असाल, 100% तुमचं देखील वाईट होतं. शेवटी कसा विषय आहे मित्रांनो, जर आपण दुसऱ्याच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केला, तर आपले देखील हात काळे होणार हे 100% लिहून ठेवलेलं आहे.
आणि असंच घडतं. त्यामुळे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये, कोणाच्या बाबतीमध्ये कधी तिचं वाईट व्हावं, हे स्वप्नात देखील कधी कोणी चिंतू नये. आणि असं जर तुम्ही केला तर ऑटोमॅटिकच तुमचं भलं होत जातं. आणि भगवंतावरती नामस्मरण आपण केलं पाहिजे. तुम्ही ग्रामदेवतेचं नामस्मरण करा, तुमच्या कुलदैवतेचं करा, तुमची आद्य देवता काहीही असतील, इष्टदेवता असतील, त्यांचं नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे, की ज्या वातावरणामध्ये निगेटिव्ह शक्ती असतात, भूत, पिशाच, प्रेतात्मा, ह्या सगळ्या किंवा करणी एखाद्याने केली असेल, तर नामस्मरणाच्या भक्तीच्या जोरावरती तुमच्या शरीराभोवती एक असं वलय पॉझिटिव्ह तयार होतं आणि ह्या सगळ्या शक्ती, ज्या वाईट शक्ती असतात ना, त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण ते भक्तीचं त्या नामस्मरणाचं एक पॉझिटिव्ह असं वलय तुमच्या भोवती निर्माण जातं आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमचा त्याला त्रास होत नाही. भले कितीही कोणी काही करू दे, बंगाली जादू करू दे, काळी जादू करू देत किंवा करणी करू देत. जर तुमच्याकडे तसं नामस्मरण केलं, देवाचा आशीर्वाद असेल, तुमच्यावरती कृपादृष्टी असेल, तुमचं कोणीही काही वाईट करत नाही किंवा तुमचं वाईट होणार नाही. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण प्रत्येकाच्या मुखामध्ये असलं पाहिजे. मित्रांनो, अशी एक विचित्र अशी घटना आज मी तुम्हाला जो सत्य अनुभव श्वेता यांनी मला सांगितला होता त्यांच्या बहिणीच्या बाबतीमध्ये झालेला 30 वर्षापूर्वी, 32 वर्षात, तो आज मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती जोडलेले राहा. चॅनल इतरांपर्यंत शेअर करा. या कथेला 200-250 तरी लाईक मिळाले पाहिजेत. कमेंट करून सांगा अनुभव कसा वाटला. तुमचे काही अनुभव असतील तरी देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी दिलीप आजपर्यंत ह्या अनुभवामध्ये आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.